everybody. How are you? How do you do? I am fine everybody. तर बघा आजी आला आम्हाला लय उशीर झाला रानात. मी ना आजी आलोय पुढे निघून. घरची काम घरी ती करत बसले त्या दोघी जण. मग म्हणलं काय करायचं बसून म्हणून चला म्हणलं आजीला. तर आजीन मी आलोय आणि आल्या आल्या वाटलं होतं याला उपटायचं नंतर तोडायचं. मला याला उपटू वाटत नाही तर मला डायरेक्ट बसून का नाही शेंगा तोडू वाटतं त्या. कारण याला उपटायला अवसरच नाही. मला कंबर लय दुखते माझी. लय काळजी लागली होती. वसा 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 चालत आलो. त्यांना सांगितलं पण नाही आज घरी की आम्ही निघालोय की या चाललोय काय सांगितलं नाही. निम्याच्या वर रान झालंय बघा. आता एवढंच राहिलंय इथून. ते 2-3 सारं राहिलं तर 1 2 आणि 3 ती बी अर्धा अर्धच राहिलं या. तर उरकतंय आता उद्याच्याला. आज इरबळ काय होईल सांगत नाही आलं म्हणून लय वसा वसा आला काय पळत. फोन करते तर उचलं ना. ठिका बिका आणलंय काय हिच काय. मी फोन उचले ना का मग काय की मी लक्षच दिलं नाही. तर हा का आई तर आज ढिगू राहायचं. माझ्याच नवऱ्यानं उपसल्या ते. मला काय माहिती तुमचा नवरा आहे इथं म्हणून. मला माहितीच नव्हतं. आम्हाला वाटलं आम्हाला होतं महाग आलती इकडे बाथरूम कडे पायरीवून दिसलं होतं खालच्या होय का. मग म्हणलं आम्हालाच उपटायचं म्हणलं. चला मग आजीला घेतलं. नाही झाकून पाकून ठेवत होती स्वयंपाक केलेला तवर तर आलाय निघून. हा म्हणलं ह्यांना पुन्हा जेवण केल्यावर धुणं भांडी करायचं झालं मग. काय नाही आम्ही पुण्याच्या आधी जरा आलं म्हणजे जरा काम होतं. रोज नाश्ता करून येत नाही म्हणून ह्यांना जेवणाची काळजी लागते. आज चहा बटर दिलं होतं खायला. चहा बटर खाल्लं. ती पाहुण्याने आणलेलंच होतं. पाहुण्यांना आणलेलंच होतं. त्याचं काय तर आणलं होतं पाहुण्याच चाललं. आणि ती जिरा बटर असलं मला गिळत पण नाही. मग ती सवय आहे. आंघोळ केली की पहिलं ढसाढसा 1 तांब्याभर पाणी प्यायचं. मग चहा प्यायचा आणि मग जेवणाचं नसतं काय एकदा चहा प्यायल्यावर. पण हे लय काळजी करते ती की रानात निघून आल्यावर. मग आजीला म्हणलं आजी चला म्हणलं. आजी म्हणलं थांब थोडी गावात. आमच्या शेंगा चालू आहे तेव्हा आज जुनी साडी घातली आणि 2-4 दिवस निम्याच्या पुढे शेंगा होऊस तर ती आताच टाका. निम्याच्या पुढे शेंगा होऊस तर आजीनं नवं लुगडं घातलं या. आणि आज शेंगा संपत आल्या त्या आणि जुनं घालून आल्यात. जुनं मला तर कळलं बी नाही जुनं नवं. तर हा का पाटी टेकवली होती खाली. त्यातल्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या काढून. ते 2 पोते आणले ते आम्हाला जेवढं लागेल तेवढं आणलं. आजीनं आणली गरम पाण्याची बाटली. बघू बाटली आजीबाई. बाटली बाटली हाय ना इकडं ठेवा की सावलीला जरा. राहू दे. लय तापतंय पाणी. आधीच गरमवर अजून तापायचं पाणी म्हणल्यावर लागेल की उन्हाळं. तर आता लागतो पातीला. कवळ्या उन्हाला बसून तोडायला चांगलं वाटतं. व ती रोज उठायचं कोपटात बसायचं. रोज उठायचं कोपटात बसायचं. आणि सकाळनं हवा बी लागत नाही त्या कोपटात. कवळ्या उन्हाला बसलेलं चांगलं असतं. मुडदोशी होत नाही आहे का नाही. मग कवळ्या उन्हाला बसून तोडतो म्हणून आम्ही रोज सकाळ सकाळ करा ही कोपटात बसून तोडा म्हणून सांगते. ती ऊन लागतं या उन्हानं तापचान आजारी पडचान लय नेले दादा काळजी घेतात. मग मी म्हणलं नाही उन्हाळा उलट सकाळ सकाळ कवळ्या उन्हात म्हणलं 10 वाजूस तर ऊन लागत नाही. रानात असल्या ऊन लागत नाही. घरी असल्या ऊन लागतं या. तर चला आता मी घेते डोक्याला टकूचं बांधून. टकूचं बांधून घेते. अहो असली टी ही फक्त रानातच बघायला भेटते. मला लय गोड वाटतं बघा. काय करावं बापाच्या घरी बी रान नाही. नवऱ्याच्या घरी बी रान नाही. आणि रानात काम करायची हवस आहे. आपल्या गावाला तर काय नेमलेल्या बाया मोजक्याच बाया असतात. टमटममध्ये जातात येतात. आपल्याला त्यांचा मेळ बसत नाही. आपलं लेकरू शाळेत जायचं. शाळा बी लांब आहे. बघू आता पुढल्या वर्षी सण्याला जरा दुसऱ्या शाळेत टाकावं म्हणते या. म्हणजे काम बी गावतंय आणि शाळा बी होती या. त्या पोरामुळं मला का नाही असं रानात ही कामाला जायला येत नाही. नाही तर रानामध्ये का नाही का सकाळची भाकर माणूस वसा वसा का व्हायना पण 2 घास खातंय. दुपारची भाकर का नाही पोटभर खातंय.
संध्याकाळी कामावरून आल्यावर काळजीनं घरातली कामं करून परत अजून पोटभर खातं आणि निवांत झोपतं. खरं सांगू का, रानात कामाला आल्यापासून माझी का नाही अर्धी भाकर होती तर अर्ध्या भाकरीची 1.5 भाकरीवर कवा आली कळालं बी नाही. रात्री वजन केलं तर माझं का नाही 3 किलो वजन वाढलं या. 3 कसं 4 किलो 40 किलोच्या वजन केलं होतं. काय म्हणताय व? तर झालं की 4 किलो वाढलं की 40 किलोचं 44 किलो झालं की रात्रीच वजन केलंय. आल्या आल्या खरं वजन करायला पाहिजे होतं म्या. म्हणजे मी म्हणत नाही की इथं खायला भेटलं किंवा नाहीच भेटलं असं म्हणत नाही मी, पण कशामुळं म्हणते माहिती आहे का, वजन काटा बी होता आणि रानात काम केल्यावर परत अजून 2 घास पोटात जास्त जातात म्हणून म्हणते मी. कारण आपलं खाणं पिणं वाढलं की आपल्याला कळतंय वजन केलेलं बरं पडतं. आज गेलंय आता जाताना एकदा वजन करते. आजीबाईच्या निम्या झाल्या बाई शेंगा, अर्धी पाटी तर झाली. बसाय घेते एक पोत. पाण्याच्या बाटल्या याला खाली आता तोडलेल्या याला खाली ठेवायच्या म्हणजे तोडलेल्या याला खाली का ना गार राहत्या त्या मस्त. आणि ताज्या ताज्या शेंगा तुटते त्या. वाळल्या का नाही जरा सुकल्या का नाही जरा नेट लागतंय बघा बोटाला. पुरण खायचा मोबाईल व्हायला लागला गरम. ठेवते याला पुरून. दिसला का? हो का, ही मोबाईल आणि ह्यात लपवून ठेवते. त्यांना आणली स्टीलची पाटी, कुठं का बसना त्या त्यांच्या. आता आमची मालकीन कवा येते कुणास ठाव, पण काय झालं माहितीये का, काल एवढे टंगळ मंगळ केली, शेंगा भाजल्या, शेंगा खाल्ल्या भाजून, तरी काल का ना 2 पोती शेंगा झाल्या. मला काम आवरलं ना, लय भारी वाटतं बघा. आम्हाला पडलंय रान उरकायचं पटापटा. निलेश दादा म्हणतोय लोड घेऊ नका, तुम्हाला होईन तेवढं करा. आता म्हणलं होईन तेवढं करायला म्हणलं नादवाद एकामेकाच्या होतंय, म्हणलं काय करावं. लोड नाही घेत म्हणलं, दामानच तोडतोय म्हणलं. दुपारपत्र आम्ही कवळ्या उन्हात तोडतो आणि दुपारच्या पुढं कोपटात जातो. कोपटात एक ढिगारा घातला आणि त्याचं 1 पोतं होतं आणि सकाळनं का नाही 1 पोतं होतं. आता 2 तासामध्ये बघा का नाही 1 पोतं शेंगा होत्या त्या. आपल्याला ते ठिकं बिकं काय कळत नाही तसलं, आणि पोतं किती किलोचं असतंय ते बी कळत नाही. एक असलं हे कुठं गेलं, हे बघा, हे एक असलं भरलं की त्याला पोतं म्हणायचं. मग ते बारका असो मोठा असो किती किलोचा आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण 100 किलोचं असतं ना त्याला पोतं म्हणतात जणू. मला नाही तसलं कळत. पण ती आता 2 दिवस झालं का नाही हात बसलाय चांगला, त्यामुळे ती उरकतंय भरा 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 भरा. सुरुवातीच्या 2 दिवस का नाही जरा झेपलंच नाही, आता झेपतंय. तर घेते शेंगा तोडून. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बसलोय मी ना आजी, लागलोय पातीला. तवर फोन येईल बघा, ये जेवण करायला. खाऊन पिऊन काम करा म्हणते ते. पण सकाळ सकाळ काय भुका लागते त्या. वय इडभटीत होतो तेव्हा आम्हाला भुका सुद्धा लागत नव्हत्या काम आवरल्याशिवाय. सकाळच्या जेवणाला दुपार व्हायची 1 वाजायचे. इथं 10 वाजता फोन करतात लगेच. आता आलोय 8 वाजता, तर 10 वाजता बोलवते ते. सकाळनं जेवढी कामं उरकतात तेवढे का नाही दुपारच्या पुढं होत नाही. ते होतात का नाही होत. तर चला आता लागते कामाला, बांधते डोक्याला.